PS स्टोरी टेलर कथांचे अनोखे विश्व या चॅनलवर आपणा सर्वांचे मनपूर्वक स्वागत आहे. सुरुवात करूया आजच्या कथेच्या भागाला. कथेचे नाव आहे मेड फॉर ईच अदर, भाग 25. लेखिका प्राची सोळे. अभिजित, अबीर व जितू तिथे खुर्च्यांवर बसले. 1 मिनिट झाला असेल नसेल तो समोरून व्यंकटेश सावकार सुहास्य वदनाने त्यांच्या रोखाने येत होते. त्यांना येताना पाहून तिघे उभे राहिले. नमस्कार. तुम्हा तिघांना पाहून खूप आनंद झाला. तुम्ही आलात आणि या पार्टीला शोभा आणलीत. सावकार हात जोडत बोलले. सर प्लीज आम्हाला हात जोडू नका, आम्ही लहान आहोत. अभिजित म्हणाला. हो खरं आहे, पण हे हात जोडले आहेत ते माझ्या मुलीला सुखरूप आणणाऱ्यांना. केवळ तुमच्यामुळेच हा दिवस दिसतोय. सावकार मनापासून बोलले. सर आम्ही आमचं कर्तव्य केले, त्यावेळी जसं जमेल तसं केले आणि याचं सगळं श्रेय माझ्या धाकट्या भावाला अबीरला जात आहे. अभिजित अबीरकडे बघत बोलला. सावकारांनी अबीरकडे पाहिलं. त्या दिवशी कमिशनरांच्या ऑफिसमध्ये पाहिलं होतं. आज दुसऱ्यांदा बघत होते. तेव्हाच्या त्यांच्या मनस्थितीमध्ये आणि आत्ताच्या मनस्थितीत खूप फरक होता. त्यांनी अबीरकडे क्षणभर बघितले. रूपवान होता, शिवाय चेहऱ्यावर प्रामाणिकपणा आणि संस्कार यांचा सुरेख मिलाप होता. आज तर तो खूपच हँडसम दिसत होता. त्यांनी देविकाला विचारले होते तेव्हा त्यांच्यापासून काहीही न लपवता तिने त्यांना सरळ सगळं खरं सांगितले होते. एवढं की पहिलं तो तिच्याशी कसा तुसडेपणाने वागला होता तेही. ते आठवून त्यांना हसू आले. एखाद्या मुलाने दुसरा काहीही विचार केला असता, पण अबीर त्यातला नव्हता आणि म्हणूनच अबीरने त्यांच्या मनात स्वतःसाठी खास जागा बनवली. बरं मुलांनो, चालेल ना तुम्हाला नावाने हाक मारली तर? त्यांनी विचारले. सर चालेल काय, धावेल, जितूने मध्येच तोंड घालत म्हटले आणि सगळे हसले. छान, तुम्ही तिघेही तिथे पुढे बसाया. असे म्हणत सावकाराने त्यांना स्टेज समोर ठेवलेल्या VIP खुर्च्यांत बसवले. आता थोड्याच वेळात देविका केक कट करेल, मी आलोच हं, असे म्हणून त्यांनी PROला त्यांच्याकडे खास लक्ष ठेवायला सांगितले. आणि तो क्षण आला ज्याची अबीर आतुरतेने वाट बघत होता. सावकार स्वतः देविकाला घेऊन येत होते. त्यांना पाहून सारे उभे राहिले व टाळ्यांचा कडकडाट केला. देविकाने अबीरने पसंत केलेला गुलाबी आणि जांभळ्या रंगाचं सुरेख कॉम्बिनेशन असलेला ड्रेस घातला होता. त्याला शोभेल अशी डायमंड ज्वेलरी आणि नजर हटणार नाही असा सुंदर मेकअप. एखादी परी चालत येते असं वाटत होतं. अबीर तर भान हरपून तिला बघत राहिला. सावकारांबरोबर चालताना देविका आलेल्या साऱ्या गेस्टना हसून वेलकम करत होती. कमिशनर पाठारे साहेबांना भेटून त्यांच्याशी बोलली. चालत ती अबीर उभा होता तिथे आली. तिने तिघांना पाहिलं आणि जे हवं होतं ते मिळालं असे भाव तिच्या चेहऱ्यावर आले. अबीर येणार या एका विचारानेच ती उत्साही झाली होती आणि आता प्रत्यक्ष अबीर समोर उभा होता. कदाचित जर यावेळी ते दोघेच असते तर तिने नक्कीच त्याला मिठी मारली असती. त्याला नजरेसमोरून जराही दूर केले नसते. अबीर दिसतही एवढा छान होता की नुसतं त्याला पाहत राहावं. देविका विसरली की तिला स्टेजवर जायचे. देवी, अभिजित, अबीर आणि जितूही आलाय, सावकार बोलले. तिने गोड हसून त्यांना हॅलो म्हटले. जितू दादा, तुम्ही आलात याचा मला खूप आनंद झाला. देविका त्याच्यासमोर उभी राहत बोलली. तिचे निर्मळ डोळे पाहून जितूला भरून आले. उगाच तिचा राग केला असे वाटले. मलाही खूप आनंद जितू बोलला. चला केक कट करून घे, सावकार बोलले. दोघे स्टेजवर गेले. खूप मोठा केक ट्रॉलीवरून स्टेजवर आणला गेला. सगळे गेस्ट स्टेजवर आले. कॅन्डल्स लावल्या. हॅपी बर्थडेचं सॉन्ग लावलं. त्या गाण्याच्या सुरात इतरांनीही सूर मिसळले. देविकानं कॅन्डल्सना फुंकर घातली आणि केक कट केला. सगळ्यांनी जोरात टाळ्यांचा गजर केला. पहिला पीस काढून तिने वडिलांना भरवला. त्यांनीही तिला केक भरवला. फोटोग्राफर या आनंदाच्या क्षणांचे भराभर फोटो घेत होता. तिथे स्टेजवर माईकची अरेंजमेंट केली होती. व्यंकटेश सावकारांनी माईक हातात घेतला. देविका त्यांच्या बाजूला उभी होती. लेडीज अँड जेंटलमॅन, प्लीज साऱ्यांनी बसून घ्यावे, सावकार बोलले. सारे खाली बसले. सावकारांनी देविकाकडे पाहिलं आणि बोलायला सुरुवात केली. आजचा दिवस सावकार कुटुंबासाठी खूप खास आणि महत्त्वाचा आहे. एक, आज देविका 21 वर्षांची झाली. दुसरं, मला आज महत्त्वाची अनाउन्समेंट करायची आहे. आपल्या साऱ्यांच्या साक्षीने मी व्यंकटेश बाबाजी सावकार, माझी मुलगी देविका व्यंकटेश सावकार, जिला आज 21 वर्ष पूर्ण झाली आणि ती कायद्याने सज्ञान आहे आणि सावकार इंडस्ट्रीची सर्वेसर्वा भावी मालकीण म्हणून घोषित करत आहे. त्या संबंधीची सारी पूर्तता आता या क्षणी होईल. देविकाकडे साऱ्या बिझनेसचा 75% हिस्सा राहील आणि माझ्याकडे 25%. या शुभप्रसंगी आपणा सर्वांचे आशीर्वाद माझ्या मुलीला लाभो ही सदिच्छा. सावकार बोलायचे थांबले, पण टाळ्यांचा वर्षाव थांबत नव्हता.
सावकारांनी त्यांचे लीगल ॲडवायझर शर्माकडे पाहिले. ते हातात एक फाईल घेऊन आले. आतल्या डॉक्युमेंट्सवर त्यांनी दोघांच्या सह्या घेतल्या. सही केलेली खास बाहेरून सजवलेली ती फाईल त्यांनी सावकारांच्या हातात दिली आणि सावकारांनी ती देविकाच्या हातात दिली. ते सोहळा सगळे भान हरपून पाहत होते. देविका, तुला काही बोलायचे आहे का? सावकारांनी विचारले. हो बाबा, म्हणत देविकाने माईक हातात घेतला. एक वार साऱ्यांवर नजर फिरवली. काय बोलू ते समजत नाहीये, पण जे सुचेल ते बोलते. थँक्स बाबा, माझ्यावर एवढा विश्वास दाखवल्याबद्दल, आणि तुम्हाला खात्री देते तो विश्वास सार्थ करून दाखवेन. तुम्हाला दुःख होईल असे कधीही करणार नाही. पण बाबा, मला या प्रवासात तुमचीही साथ हवे, द्याल ना? देविकाने पाणवल्या नजरेने बघत त्यांना विचारले. बाबांनी मला नवीन पंख दिले आहेत. त्या पंखांना उडण्याचे बळ मी देईन. मी आज सगळ्यांचे आभार मानते ज्यांच्यामुळे या पार्टीला शोभा आली. देविकाने तिचं बोलणं थांबवले. तिने पहिल्या रांगेत पाहिलं. अबीर हाताची घडी घालून तिच्याकडे एकटक पाहत होता. दोघे स्टेजवरून खाली उतरले. आता खऱ्या अर्थाने पार्टी सुरू झाली. देविकाला सगळी लोकं भेटून तिला गिफ्ट देत होती. भोला तिच्यासोबत उभा होता. गिफ्ट तो बाजूला ठेवत होता. मंद्य म्युझिक, खाण्याची उत्तम व्यवस्था, सगळीकडे प्रसन्न वातावरण होते. देविका अबीरजवळ आली. थँक्स अ लॉट, ती देविका अबीरला म्हणाली. सांगितलं ना, नो सॉरी, नो थँक्यू. मला वाईट वाटेल. आणि खूप 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 गॉर्जियस दिसतेस तू, अबीर हसत बोलला. तुम्ही सुद्धा खूप हँडसम दिसत आहात. शेवटी शब्दांनी फितुरी केली आणि ते ओठावर आले. देविका लाजली. नमस्कार सावकार साहेब. सावकारांची पाठ होती. आवाजाच्या दिशेने ते वळले आणि त्यांच्या ओठावर हसू आले. सर्जेराव घाटगे, स्वागत आहे, पण एवढा उशीर का झाला? सावकार बोलले. साहेब, गाडीने दगा दिला बघा. रस्त्यात बंद पडली, मग गॅरेजमध्ये नेलं, दुरुस्ती केली, मग निघालो. सर्जेराव बोलले. अरे रे रे, थांबा, माझ्या मुलीला बोलवतो. सावकारांनी पाहिलं देविका अबीरशी बोलत होती. बोलताना डिस्टर्ब नको म्हणून ते सर्जेरावांना तिच्याकडेच घेऊन गेले. देविका, हे सर्जेराव घाटगे, आपल्या सगळ्या बागांना यांच्याकडून खत येतं. देविका मॅडम. काका, मला मॅडम म्हणू नका, फक्त देविका बोला, ती पटकन म्हणाली. बरं देविका, हा माझा मुलगा माणिक. सर्जेरावांनी बाजूला उभ्या असलेल्या माणिककडे बोट केले. नमस्कार, माणिक बोलला. अन आमची मुलगी बी आली या. ती बघा त्या ज्यूस काउंटरवर उभी आहे. खूप तहान लागली होती तिला. सर्जेराव बोलले. मानिनी. सर्जेरावांनी तिला हलकेच आवाज दिला. अभिजित अबीर त्यांच्यासमोर सर्जेराव आणि माणिकला बघून आश्चर्यचकित झाले होते. पण सर्जेरावांनी मानिनीला मारलेली हाक ऐकली आणि त्यांच्या पायाखालची जमीन हादरली. ज्यूस काउंटरवरून मॉकटेलचा ग्लास हातात धरून त्यांच्या रोखाने दमदार पावले टाकत मानिनी उर्फ मोना चालत येत होती आणि अभिजित, अबीर, जितू, देविका, सावकार तिच्याकडे बघत होते. ज्यूस काउंटरवरून मॉकटेलचा ग्लास हातात धरून त्यांच्या रोखाने दमदार पावले टाकत मानिनी उर्फ मोना चालत येत होती आणि अभिजित, अबीर, जितू, देविका, सावकार तिच्याकडे बघत होते. मोनिका त्यांच्याजवळ आली. त्या मोनामध्ये आणि आजच्या मोनामध्ये जमीन आसमानचा फरक होता. तिने हातातला मॉकटेलचा ग्लास बाजूच्या टेबलवर ठेवला. सगळ्यांच्या समोर उभी राहिली. सावकार साहेब, ही माझी धाकटी मुलगी मानिनी. सर्जेराव मानिनीची ओळख करून देत बोलले. हॅलो सर, मानिनी मधाळ आवाजात बोलली. गुड टू सी यू, सावकार बोलले. सर्जेराव, छान केले. दोन्ही मुलांना आणलेत. बर्थडे पार्टी आहे. यंग यूथ तर हवा ना? सावकार हसत बोलले. मुलांनो, तुम्ही एकमेकांना जॉईन व्हा. एन्जॉय युअर सेल्फ. आम्ही आहोत. सावकार सर्जेरावांसोबत दुसऱ्या गेस्टकडे गेले. मानिनी, ज्या मुलीने अबीरची झोप उडवली होती आधी आणि आताही त्याच्या आयुष्यात विनाकारण घुसू पाहत होती, ती कोण आहे हे जाणून घेण्यासाठी त्याला दुसऱ्याची मदत घ्यावी लागली होती. ती मानिनी उर्फ मोना अबीरच्या सर्वात आनंदाच्या क्षणी हजर झाली होती. नजर फक्त अबीरवर रोखलेली. अभिजित दादा आणि जितूलाही काय बोलावं सुचत नव्हते. खोटारड्या मोनाला पाहून जितूचा राग तर अनावर होत होता. अभिजितने त्याला त्याच्या हाताला पकडले होते. अभिजितराव, तुम्हाला इथे बघून खूप आनंद झाला. आपली अशी भेट होईल माहीत नव्हतं. आता समोरासमोर भेटलो आहोत तर माझ्या बहिणीची ओळख करून देतो, माणिक म्हणाला. ही मानिनी, पण हिला मोना म्हणूनच ओळखतात. बाबा, आई आणि मी फक्त हिला मानिनी म्हणून हाक मारतो, माणिक बोलत होता.
अबीरला माणीच्या बोलण्यात वा त्या मोनाकडे बघण्यात अजिबात इंटरेस्ट नव्हता. त्याचं देविकाकडे लक्ष होतं. देविकाला काहीच न समजल्यामुळे ती फक्त त्यांचे चेहरे बघण्याचं काम करत होती. अबीरला देविकासाठी आणलेले गिफ्ट द्यायचे होते, पण त्याला ती संधीच मिळत नव्हती. दादा, आता अभिजित दादा आणि स्वतः अबीर समोर आहेत, तर तो विषयही काढ ना, मानिनी मुद्दाम बोलली. अबीरराव, खरं तर हा विषय इथला नाही, तो आपल्या घरचा आहे. पण तुम्ही सगळे इथे आहात तर. अबीर, देविका, दादा, चला आपण डिनर घेऊया, मला खूप भूक लागली. माणिकला मध्येच तोडत जितू बोलला. त्याला मोनाचा डाव समजला होता. देविकासमोर त्याचा लग्नाचा विषय काढायचा. हो चला जाऊया ना, देविका बोलली आणि चौघेही फूड काउंटरकडे निघाले. खाण्याची खूपच रेलचेल होती. हर प्रकारच्या डिश होत्या. अभिजित दादा आणि जितूने स्वतःसाठी जेवण घ्यायला सुरुवात केली. देविकाचं लक्ष अबीरकडेच होते. तुम्ही पण घ्या ना, ती म्हणाली. हो घेतो, पण त्याआधी तुला बड्डे गिफ्ट द्यायचे आहे. अबीर तिच्याकडे पाहत बोलला. मला आवडेल, देविका पटकन बोलली. अबीरने त्याच्या कोटाच्या खिशात हात घातला. एक लाल रंगाचा वेल्वेटचा सुंदर छोटा बॉक्स बाहेर काढला. तो देविका समोर धरला. हॅपी बर्थडे वन्स अगेन, त्याने म्हटले. थँक्यू. देविकाने तो बॉक्स हातात घेतला. उघडून बघ ना, आय होप तुला आवडेल, तो म्हणाला. तिने अलगद तो बॉक्स उघडला. आतमध्ये चमकणारा सुंदर नाजूक नेकलेस होता. त्याला मध्ये एकच हिरा होता आणि तो चमकत होता. देविकाने तो नेकलेस हातात घेतला. आवडला, त्याने विचारले. खूप आवडला. माझी सर्वात मौल्यवान गिफ्ट आहे ही. मौल्यवान का? इथे साऱ्यानेच काही ना काही किमती गिफ्ट दिल्या असतील ना. अबीरने तिचं मन पाहिलं. हो आहेत ना, पण ही गिफ्ट माझ्या मनाच्या खूप जवळ असणाऱ्याने दिले, म्हणून ती स्पेशल आहे. थँक्यू सो मच, देविका त्याला प्रेमाने पाहत बोलली. देविका. काय, तिने म्हटले. काही नाही, जाऊ दे. जाऊ दे कसं? तुम्हाला आता बोलावंच लागेल, देविका आवाजात ठामपणा ठेवत बोलली. चमकून अबीरने तिच्याकडे पाहिलं. तिच्या डोळ्यात त्याला जे दिसलं तेच तर त्याच्या मनात होतं आणि ओठावर यायला धडपडत होते. सांगा ना, काय? देविका, मला माहीत नाही मी जे बोलतोय ते चूक की बरोबर आहे, तुला आवडेल की नाही, पण जर सांगितले नाही तर त्याचा मला त्रास होत राहील. आपण ॲक्सिडेंटली भेटलो, ठरवून काही केले नव्हते, दूर गेलेलो, परत जवळ आलो. देविका, माझी जराही जबरदस्ती नसेल, तू जे म्हणशील ते बिनशर्त मान्य असेल, काहीच तक्रार नाही. मला तुला हे सांगायचे आहे की माझं तुमच्यावर खूप प्रेम आहे. संकटात साथ दिली तशीच साथ पुढे आयुष्यभर द्याल ना? द्याल मला? तिच्या डोळ्यात पाणी, प्रेम, आर्तभाव या साऱ्याचं मिश्रण झाले होते. देविका त्याच्या हृदयाचा ठाव घेत बोलली. अबीरला जे बोलायचे होते ते देविकाने पूर्ण केले. तिने तिच्या प्रेमाची कबुली दिली व अबीरच्या होकाराची वाट पाहू लागली. देविका, येस, आय लव्ह यू. आय वॉन्ट यू इन माय लाईफ फॉर एव्हर. विल यू बी माईन? अबीरने सरळ तिला विचारले. हो हो हो, ती अतिशय आनंदाने बोलली. अबीरला तर आकाश ठेंगणे झाले आणि त्यांच्या कानावर टाळ्यांचा आवाज आला. तसं दोघांनीही पाहिलं. अभिजित दादा आणि जितू त्यांच्या प्रेमाचे साक्षीदार झाले होते. दादा, तुम्हाला काय वाटलं? आम्ही जेवायला घेतले का? अरे, तुमचा होकार ऐकायचा होता जो, त्याशिवाय जेवायला मजा आली नसती. जितू अबीरच्या खांद्यावर हात ठेवत बोलला. अबीर, मला थोडं माहीत होते, फक्त खात्री करून घ्यायची होती, ती सुद्धा झाली. आम्हाला देविका पसंत आहे, दादा हसत बोलला. देविका बिचारी लाजून लाल झाली होती. आता जेवण घेऊया, खुशीमुळे अजून भूक लागले, जितू काउंटरकडे जात बोलला. तुम्ही प्लीज घ्या, मी बापांकडे जाऊन आली, देविका बोलली. तिघांनी तिला संमती दिली. एवढा वेळ लांब उभी राहून अबीर आणि देविकाला बघणारी मानिनी अस्वस्थ झाली. तिच्या डोळ्यासमोर ते घडलं. देविकाने अबीरला आणि अबीरने देविकाला प्रपोज केले. अबीर पुन्हा तिच्या हातातून निसटू जात होता. वारंवार येणाऱ्या अपयशाने ती बिथरली, क्रोधित झाली. जे योजलंय ते व्हायला हवं, त्यासाठी वाटेल ते करावं लागलं तरी बेहत्तर, पण माघार नाही. माणिक तिचा भाऊ तिला काहीतरी सांगत होता, पण तिचं त्याच्याकडे लक्षच नव्हते.
आलेले सारे गेस्ट सावकार आणि देविकाचा निरोप घेऊन जात होते. कमिशनर पठारे यांनी देविकाचं पुन्हा अभिनंदन केले. सावकार साहेब, मुलीवर एवढी मोठी जबाबदारी सोपवली आहे तर त्या हातांना अजून 2 हातांचे बळ मिळाले तर उत्तम होईल. पठारेंना काय सुचवायचे ते सावकार समजले. सावकार साहेब, अजून एक बोलायचं होतं. ते म्हणाले. बोला ना. विश्वंभर सावकार आणि त्यांचा मुलगा पारस जेलमध्ये आहेत. तुम्ही थांबायला सांगितल्यामुळे केस अजून कोर्टात दाखल केली नाहीये, ते म्हणाले. कमिशनर साहेब, आणि करूही नका. वाईट वागला असला तरी तो माझा सख्खा भाऊ आहे. देविकाचं आजच फंक्शन होईपर्यंत मी थांबलो होतो, कारण मला कुठलंही विघ्न नको होते. आज सारं माझ्या मनाप्रमाणे पार पडले. मी आणि देविका उद्याच येऊन त्यांच्यावरची केस रीतसर मागे घेतो. असं केले तर चालेल ना, त्यांनी विचारले. हो, का नाही. जर तुम्ही केसच काढून घेतली तर त्यांच्यावर काही गुन्हाच राहत नाही. त्यांना आम्हाला सोडावं लागणारच. पण पुढे तुम्ही काय ठरवलं आहे? त्यांना इथे राहू देणार? नाही कमिशनर साहेब, आता ते शक्य नाही. पण मी त्यांच्यासाठी काहीतरी ठरवले आहे, ते करणार, सावकार बोलले. नक्कीच. माझी काही मदत लागली तर सांगा. येतो मी. कमिशनर त्यांचा निरोप घेऊन गेले. सर्जेराव माणिक आणि मानिनीला घेऊन निघाले. देविकाने सावकारांना जेवायला बसवले. भोलाही होता. तिघांचे जेवण झाले. कलावतीला नोकराकरवी तिच्या रूममध्ये जेवण पाठवले. अभिजित, अबीर आणि जितू थांबले होते. मुलांनो, तुम्हाला वेळ कमी दिला त्यासाठी सॉरी, सावकार बोलले. माझ्या मुलीच्या या आनंदाचे तुम्ही कारण आहात. जेवढे आभार मानू तेवढे कमीच आहेत. ते भावूक झाले. काका, आपलं मानता आणि परकही करता. आम्ही काही मोठे काम केले नाहीये. आता पुन्हा तो विषय काढू नका, अभिजित हात जोडत बोलला. राहिलं नाही बोलणार परत कधी. पण एक सांगेन, इथे येत जा भेटायला, बरं वाटेल, सावकार बोलले. अवश्य, आता निघतो आम्ही, अभिजित म्हणाला. अभिने देविकाकडे पाहिलं. दोघांच्या चेहऱ्यावर प्रेमाचं चांदणं शिंपडले होते आणि डोळ्यात अपार प्रेमाचा सागर उधाणलेला होता. अभिजितने कार स्टार्ट केली. ते सावकार विलामधून बाहेर पडले. पण अभिरचे मन मात्र तिथेच रेंगाळत होते. क्रमश. कथेचे हक्क लेखीकडे सुरक्षित. कथा आवडत असेल तर नक्की लाईक करा, सपोर्ट करा आणि सबस्क्राईबसुद्धा करा. बेल आयकनला क्लिक करा, जेणेकरून येणारे पार्ट्स आपल्याला लवकरात लवकर मिळत राहतील. आणि हाही बटन प्रेस करायला विसरू नका. सपोर्ट करा. थँक्स फॉर वॉचिंग. प्लीज लाईक अँड कमेंट अँड डू सबस्क्राईब माय चॅनल. थँक्यू सो मच.